राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एलएससी संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार पी.एन. पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी तालुक्याच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी, ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांच्याकडे तालुक्याच्या आशा. राधानगरी तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे तालुक्याच्या सक्षम आणि खंबीर प्रतिनिधित्वाचा अभाव. एकेकाळी तालुक्याचे प्रश्न विधानसभेच्या पटलावर ठामपणे मांडणारे नेतृत्व अस्तित्वात होते. मात्र त्यानंतर तालुक्याला स्वतःचा प्रभावी आमदार न मिळाल्याने विकास कामांचा मोठा बॅकलॉग निर्माण झाल्याची चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे. माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या काळानंतर राधानगरी तालुक्याला सक्षम प्रतिनिधित्व लाभले नाही, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. परिणामी अनेक विकास कामे कागदावरच राहिली असून तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीला अपेक्षित वेग मिळालेला नाही. रस्ते, पर्यटन, क्रीडा, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रामध्ये राधानगरी तालुका मागे पडल्याचे चित्र आहे. तालुक्यात अनेक विकास कामे होण्याची क्षमता असूनही प्रभावी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन आणि शासन दरबारी प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील काँग्रेससह विविध विचारांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन राधानगरीचा स्वतंत्र आणि सक्षम नेता उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांना तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून पुढे आणणे ही काळाची गरज असल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे. स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि तालुक्यातील व्यापक संपर्काच्या जोरावर ए.वाय. पाटील कोणत्याही राजकीय कुबड्यांशिवाय विधानसभा निवडणुकीत सक्षम पर्याय ठरू शकतात असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. राधानगरीतील जनतेने एकसंघ भूमिका घेतली तर तालुक्याचे स्वतंत्र नेतृत्व पुन्हा उभे राहू शकते असेही बोलले जात आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांच्या कार्यकाळात राधानगरी तालुक्यासाठी क्रीडा संकुलाची मागणी करण्यात आली होती. हे संकुल साकार झाले असते तर दुर्गम डोंगराळ भागातील अनेक खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली असते. मात्र त्यांच्या कार्यकाळानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात सरकारी पडजमिनी उपलब्ध आहेत. या भागात औद्योगिक प्रकल्प उभे राहिल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र त्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. पर्यटनाच्या बाबतीतही राधानगरी तालुका अपेक्षित वेगाने पुढे गेलेला नाही. पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी भुदरगड तालुक्यात पर्यटन विकासासाठी विविध उपक्रम राबवल्याचे दिसून येते. मात्र राधानगरीतील पर्यटन स्थळांना त्याच प्रमाणात चालना मिळालेली नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. नैसर्गिक संपत्ती, वनसंपदा, धरणक्षेत्र, धबधबे आणि जैवविविधतेचा मोठा ठेवा असूनही राधानगरी तालुका पर्यटनाच्या नकाशावर अपेक्षित स्थान मिळवू शकलेला नाही. यामागे प्रभावी लोकप्रतिनिधींचा अभाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मत आता अधिक ठळकपणे पुढे येत आहे. आगामी काळात राधानगरी तालुक्याने पक्षीय सीमारेषा बाजूला ठेवून स्वतःचे नेतृत्व उभे केले तर विकास कामांचा रखडलेला बोजा हलका होऊ शकतो आणि तालुक्याला पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.